हॅलो, गुड मॉर्निंग. मी गोल्डचा ट्रेड प्लॅनिंग YouTubeवरती, Instaवरती टाकलं होतं. XAUSDचं. ओके. तर माझा हा ट्रेड एक याचा न्यूजचा चालू होता. त्याच्यानंतर मी इथून एक्झिट झालो होतो. 2 प्लॅनिंग दिलेले होते मी. एक तर माझं मार्केट इथून बायिंगसाठी जाईल. ओके. अगोदर मला ही एंट्री घ्यायची होती आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट माझं इथून सेलिंगसाठी जाईल, तर तेव्हा मला इथून सेलिंगसाठी प्लॅन करायचा होता. ही एंट्री थोडीशी माझी लेट ॲक्टिव्हेट होईल असं माझा एक अंदाज होता, पण त्या अंदाजाप्रमाणे झालं नाही. झालं काय? मार्केटने अगोदर इथं सेलिंग अपॉर्च्युनिटी दिली आणि जसे माझे सेलिंगचे क्रायटेरियाज बनले, तर तसं मी इथं सेलिंगसाठी तयार झालो आणि इथल्या एक एम्प्टी पॉइंटला मी इथे एंट्री घेतली आणि हा माझा ट्रेड आता चालू आहे. ओके. तर हा ट्रेड समथिंग काहीतरी 10,207 पिप्स आहे. 300, 400, 200, 100 पिपच्या मी नादाला लागत नाही. माझे ट्रेड मोठे असतात, होल्डिंगचे असतात, कारण मी स्विंग ट्रेडर आहे. ओके. तर हा माझा एक ट्रेड आता ॲक्टिव्हेट झालेला आहे. याच्यातून मी या ट्रेडिंगमध्ये, या सेटअपमध्ये आहे. आता सेकंड जो चान्स आहे माझा, इथून मी आता बायिंगसाठी बसणार आहे का? ओके. तर स्टे ट्यून राहा, कारण ही जी एंट्री आहे, तर आता या एंट्रीला थोडीशी माझी व्हॅल्यू कमी जाणार आहे. कारण आता मार्केट ऑल टाईम डाउन साइडला आहे. मंथ क्लोजिंगसाठी आलेलं आहे. तर ही जी एंट्री आहे, तर ही एंट्री आता पॉसिबिलिटीजवरती डिपेंड राहणार आहे. समजा माझी इथली लिक्विडिटी आहे, समजा त्या लिक्विडिटीवरती डिपेंड राहणार आहे, की मार्केट माझं काय करेल. ओके. समजा मला इथे एंट्री दिली त्यांनी, तर मग मी इथं एंट्रीला प्लॅन करेन. ओके. तर इथला जो अपडेट आहे, तो मी तुम्हाला परत YouTubeवरती आणि Instagramवरती नक्की देणार आहे. ओके. ह्या गोल्ड बरोबरच मी एक US100चं एक एनालिसिस टाकणार आहे. त्याच्यासाठी पण स्टे ट्यून राहा. कारण US100 वरती आणि गोल्डवरती माझा हात चांगला आहे. दोघांवरती मी ट्रेड चांगले घेतो, चांगले करतो. ओके. गोल्ड आणि नास 100 याच्याबरोबर तुम्हाला दुसरं अजून कुठलं एनालिसिस पाहिजे असेल, तर नक्की कमेंट करा. आपण त्याच्या बाबतीत पण आपण नक्की व्हिडिओ करूया.